भारतीय संविधानामध्ये जो काही विनयभंगाचा कायदेशीर अर्थ सांगितलेला आहे तर त्याच्यासाठी भारतीय संहितेनुसार 354 हे कलमाची या तरतूद आहे आणि याच्यामध्ये महिला विनयभंग या अर्थाने ते कलम लागू पडतं आणि त्याच्यासाठी की एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्या शील किंवा सन्मानाला किंवा शरीर स्वातंत्र्याला धक्का पोहोचेल, धक्का लागेल या हेतूने तिच्यासोबत शारीरिक किंवा लैंगिक हेतूने छेड काढणे किंवा छेडछाड करणे असा त्याचा अर्थ दिलेला आहे। म्हणजेच शारीरिक स्पर्श किंवा लैंगिक हेतूचा उद्देश असणे आवश्यक असतं। मात्र तोच सामाजिक अर्थाने जर त्याच्याकडे पाहिलं तर सार्वजनिक चर्चेमध्ये विनयभंग हा शब्द अनेकदा वर्तनातील अयोग्यपणा, असभ्यता, अर्वाच्य शब्दप्रयोग या अर्थाने तो वापरला जातो किंवा महिला पत्रकारांना नावं ठेवणं, शिवीगाळ करणं किंवा अपमानास्पद भाषेमध्ये बोलणं हे कायदेशीर विनयभंगात बसत नाही। सामाजिक व नैतिक विनयभंग तो नक्कीच ठरतो। मात्र आझाद मैदानावर जी काही प्रचंड गर्दी लोटलेली आहे आणि त्या गर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक त्या गर्दीमध्ये समाविष्ट झालेली आहेत। मग आंदोलनकर्ते आहेत आणि आंदोलनकर्त्याच्या वेशामध्ये काही असामाजिक तत्वही त्याच्यामध्ये असू शकतात, ही बाब नाकारता येत नाही। आणि मग अशा स्थितीमध्ये गर्दीमध्ये गोंधळामध्ये लोटालोटी होणं, धक्काबुक्की होणं किंवा एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणं असे प्रसंग हे सातत्यानं घडत असतात। गर्दीच्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी असे प्रकार सातत्यानं घडत असतात। मग याचा अर्थ असा होत नाही की मराठ्यांनी सभ्यता सोडली, मराठ्यांनी कमरेचं सोडून मराठवाडी असभ्यपणाने वागू लागलेत हा सरसकट मराठ्यावर आरोप करणं हे माध्यमांचं काम नाही किंवा माध्यमांना तशी ठेकेदारी दिलेली नाही। जर पत्रकार महिला असेल, तिच्याविरुद्ध लैंगिक हेतूने कोणी कृत्य केलं असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचं समर्थन कुणीही करणार नाही। मात्र गर्दीचा फायदा घेऊन जर कोणी एखादा समाजविघातक व्यक्ती किंवा असामाजिक प्रवृत्ती जर अशा महिलेची छेड काढत असेल तर त्याला त्याच ठिकाणी चेचलं गेलं पाहिजे, चेपलं गेलं पाहिजे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे। मात्र महिलेचा विनयभंग होतो, तथाकथितरित्या विनयभंग होतो आणि त्याच्या बातम्या माध्यमाकडून प्रसिद्ध केल्या जातात। मात्र